बदलापूरच्या त्या शाळेतलं 15 दिवसांचं सीसीटीव्ही फुटेज हे गायब आहे, गहाळ आहे। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी माहिती दिली आहे। तर वर्ग शिक्षिकेला प्रकरण सांगूनही पोलिसांना त्यांनी कळवलं नव्हतं अशी सुद्धा माहिती समोर आली। वर्ग शिक्षिका, मुख्याध्यापक, मॅनेजमेंटवर पॉक्सो अंतर्गत कारवाई होणार आहे असंही केसरकर म्हणाले। तर मुलीच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी ही केसरकरांनी आता घेतलेली पाहायला मिळते। पण सीसीटीव्ही लावणं ज्याप्रमाणे आवश्यक आहे त्याप्रमाणे 15 दिवसाचं त्याचं रेकॉर्डिंग हे गायब आहे आणि त्याच्यामुळे ते रेकॉर्डिंग का गायब झालं याच्याबाबत पोलीस डिपार्टमेंटने आवश्यक ती चौकशी करावी अशी सुद्धा आम्ही शिफारस केलेली आहे। समितीचा हा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी होम डिपार्टमेंटला देण्यात येईल आणि त्याच्याचबरोबर ह्या सगळ्या घटनांचं गांभीर्य लक्षात घेऊन 25/8 आयुक्त शिक्षण यांच्या कार्यालयामध्ये मदत कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे। मॅनेजमेंट कमिटी का बरखास्त करण्यात येऊ नये याची नोटीस ही शाळेला बजावण्यात येईल आणि त्याच्यामध्ये जर मॅनेजमेंटला माहिती होतं आणि त्यांची जर इन्व्हॉल्वमेंट असेल तर ती सुद्धा अतिशय कडक कारवाई असते, तर ती कारवाई करायला सुद्धा सरकार कुठेही मागे राहणार नाही। शिक्षणाधिकारी यांनी सदर घटना त्वरित वरिष्ठांना कळवणं आवश्यक होतं। त्यांनी 20 तारीखला कळवलेलं आहे, कारण माझ्याकडे पहिल्यांदा हा रिपोर्ट 20 तारीखला त्यांनी पाठवला। वास्तविक 16ला हे घडलं, 17ला तिथं दाखल झालेला आहे। तर शिक्षण खात्यामध्ये सुद्धा ताबडतोब 17ला तरी ॲटलिस्ट कळवायलाच पाहिजे, तर पण 16ला कळवणं आवश्यक आहे, कारण तिथे इतर अधिकारी सुद्धा असतात। एक अधिकारी आम्ही निलंबित केलेले, परंतु तिथं जर इतर अधिकारी सुद्धा याला आढळले तर त्यांच्यावर सुद्धा निलंबनाची कार्यवाही करण्यात येईल।